ओम गण गणपते नमः. ज्ञानेश्वरीमधील गणपती समजून घेताना माऊलींनी 15व्या श्लोकामध्ये गणपती बाप्पांच्या दाताविषयी आणि डोळ्यांविषयी काय आपल्याला सांगत आहेत हे आपण आज समजून घेऊयात. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू. शुभ्रवर्णू म्हणजे पांढरा शुभ्र. गणपतीचा दात जसा पांढरा शुभ्र आहे ते कम्युनिकेशन स्किल्स बद्दल सांगत आहेत. म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल सुद्धा गणपतीच्या दातासारखं अनबायस्ड आणि क्लिअर असावं. बऱ्याचदा आपण बघतो की अनेक गैरसमज होतात आपले इतरांशी जेव्हा आपण कम्युनिकेट करतो तेव्हा ते गैरसमज हे आपण व्यवस्थित न बोलल्यामुळे होतात. माऊली आपल्याला इथे सुचवत आहेत की आपण गणपतीच्या दातांसारखं नेहमी क्लिअर बोलावं. बाप्पांच्या डोळ्याविषयी पुढे माऊली असं म्हणतात की बाप्पाचे सूक्ष्म डोळे हे इतके ज्ञानवर्धक आहेत की जेव्हा आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो की कोणत्याही गोष्टींमधली विघ्न ही त्याला आपल्या डोळ्यातून दिसतात. इतके सूक्ष्म डोळे गणपती बाप्पाचे आहेत. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट जेव्हा बघतो तेव्हा ती इतक्या सूक्ष्मतेने बघायला पाहिजे असा एक सिम्बॉलिक अर्थ ह्या श्लोकामधून आपल्याला माऊली देत आहेत. आता बाप्पाच्या कानांविषयी माऊली सांगत आहेत की हे बाप्पाचे दोन्ही कान मीमांसा श्रवणस्थानी, म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही दोन शास्त्र आहेत. तर बाप्पाचे हे दोन्ही विशाल कान म्हणजे जणू काही ही दोन शास्त्रच आहेत. आणि त्यातून बोध अमृत, बोध म्हणजे ज्ञान आणि अमृत म्हणजे एक पेय. तर हे अमृत पिण्यासाठी मुनी म्हणजे अनेक महामुनी आली म्हणजे भुंग्यांच्या स्वरूपात येऊन ते श्रवण करीत आहेत. थोडक्यात गणपतीचे कान जसे विशाल कान तसे सर्व ऐकतात, पण त्यामधली शास्त्र हे योग्य अयोग्य काय आहे ते निवडतात. तसंच आपण करावं असं माऊली आपल्याला इथं सुचवत असावेत. पुढच्या श्लोकामध्ये प्रमेय प्रवाल सुप्रभ म्हणजे श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेली जी प्रमेय आहेत हे तुझे अलंकार आहेत. द्वैत आणि अद्वैत हे निकुंभ म्हणजे गंडास्थळ आहेत बाप्पाच्या मस्तकावरील. द्वैत आणि अद्वैत हे दोन भारतीय तत्वज्ञानाचे दोन प्रामुख्याने प्रकार आहेत. म्हणजे काय? द्वैत असं सांगतं की देव आणि जीव हे दोन स्वतंत्र आहेत. तर अद्वैत असं सांगतं की संपूर्ण ब्रह्मांड, प्राणीमात्र, देव सर्वजण एकाच तत्वाने बनलेले आहेत आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व. म्हणजे अगदी साध्या आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण बर्फ, पाणी आणि वाफ हे बघितलं तर भौतिकदृष्ट्या बर्फ, पाणी आणि वाफ यांचे गुणधर्म वेगळे आहेत, पण ते आपल्याला वेगवेगळे दिसतात. म्हणजे हे झालं त्यांचं द्वैत स्वरूप. पण रासायनिक दृष्ट्या हे H2Oच आहेत, म्हणजे त्यांचा गाभा हा पाणीच आहे. हे झालं त्यांचं अद्वैत स्वरूप. आणि हे दोन्हीही मतं गणपतीच्या मस्तकावरती एकत्र शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचं अतिशय वेगळ्या स्वरूपात वर्णन करून ज्ञानेश्वरांनी आपल्यालाच आपल्या बाप्पाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. ओम गण गणपते नमः.